पुणे असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन तर्फे असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन ऑफ इंडियाच्या 39व्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। ही परिषद 22 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान पुण्यातील JW मॅरियट हॉटेल येथे पार पडणार आहे। ASS आयकॉन 2026 परिषदेच्या आयोजन समितीचे सचिव आणि संचिती हॉस्पिटलच्या स्पाइन आणि न्यूरोसायन्स विभागाचे प्रमुख डॉक्टर शैलेश हातगावकर म्हणाले की ASS आयकॉन 2026 मधील एक महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये अमेरिकन स्कोलियोसिस रिसर्च सोसायटी, ब्रिटिश असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन BASS, कोरियन मिनिमली इनोव्हेजिव्ह स्पाइन सोसायटी KOMISS, सिंगापूर असोसिएशन ऑफ स्पाइन सोसायटी अँड AO स्पाइन, ए ग्लोबल अकॅडमिक कम्युनिटी फॉर स्पाइन केअर यासारख्या 5 प्रतिष्ठित स्पाइन सर्जनच्या संघटना तसेच नेपाळ व श्रीलंका या देशातील प्रतिनिधी भारतात प्रथमच एकत्र येणार आहेत। मानेचे दुखणे, कमरेचा त्रास, मणक्याच्या विविध समस्या, स्कोलियोसिस सारख्या विकृती, रिव्हिजन स्पाइन समस्या, ऑस्टिओपोरोसिस, लहान मुलांमधील मणक्याच्या समस्या आदी विषयांवर या परिषदेत चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। ही परिषद मणक्यांच्या समस्यांसाठी शस्त्रक्रिया न करता दिल्या जाणाऱ्या पारंपरिक उपचार पद्धतीचा तसेच मणक्यांच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक उपचार व कार्यप्रणालीचा एक उत्कृष्ट मिलाप ठरणार आहे। या परिषदेत रोबोटिक स्पाइन शस्त्रक्रिया, नेव्हिगेशन आधारित स्पाइन शस्त्रक्रिया आणि एंडोस्कोपिक स्पाइन शस्त्रक्रिया यासारख्या मणक्यांच्या शस्त्रक्रियांमधील अत्याधुनिक प्रगत तंत्राचा समावेश असणार असल्याचं हातगावकर यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले, प्रख्यात तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली विविध ASI अभ्यासगट अनेक विषयांवर मार्गदर्शन करतील। आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पारसनीस म्हणाले की या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ एकत्र येणार असून सुमारे 1200 स्पाइन सर्जन सहभागी होण्याची अपेक्षा आहे। या परिषदेत मणक्यांशी संबंधित विविध समस्या, विकृती, त्याचे आधुनिक पद्धतीने निदान, उपचार यासह अनेक शैक्षणिक, तांत्रिक व वैज्ञानिक चर्चासत्रे, शोधनिबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, डेट टॉक्स, बीज भाषणे असे अनेक कार्यक्रम पार पडतील। नमस्कार, मी डॉक्टर शैलेश हातगावकर। आज आम्ही इथे असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन्स ऑफ इंडियाची ॲन्युअल कॉन्फरन्स सुरू होतीये आणि ही पूर्ण भारतातच आणि भारताच्या बाहेरून पण येणाऱ्या डेलिगेट्स आणि फॅकल्टीमुळे खूप नवीन प्रकारच्या गोष्टी आपल्या शहरामध्ये येणार आहेत, आपल्या देशामध्ये येणार आहेत। आम्ही ही कॉन्फरन्स जेव्हा ऑर्गनाईज करत होतो तेव्हा आम्ही असा विचार केला की आपल्या पेशंटसाठी बेनिफिट काय होऊ शकतात, त्या प्रकारच्या फक्त आम्ही या कॉन्फरन्समध्ये जर टेक्नॉलॉजी आणि टेक्निक्स ठेवल्या तर जास्त फायदा होईल। आणि ऍक्च्युली त्या गोष्टीमुळे या आमच्या मीटिंगला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला। आम्हाला पूर्ण भारतातून आणि परदेशातून जवळपास 1200+ स्पाइन सर्जन्स या कॉन्फरन्ससाठी येत आहेत। हा एक अभूतपूर्व न भूतो न भविष्यती असा झालेला रिस्पॉन्स म्हणायला हरकत नाही। आणि यामध्ये आम्ही टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्समेंट, AI, रोबोटिक स्पाइन सर्जरी, एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी, सेफ्टी इन स्पाइन सर्जरी आणि ऑल्सो नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स फॉर स्पाइन, म्हणजे की ज्या ठिकाणी ऑपरेशन न करता काही करता येईल का, तर त्यावरती पण संशोधन करणार आहोत। रिसर्च पेपर वाचले जाणार आहेत, जगभरातून एक्सपर्ट येत आहेत। अमेरिकन स्पाइन सोसायटी जी आहे, खूप फेमस स्कोलियोसिस रिसर्च सोसायटी, त्यांची एक्स प्रेसिडेंट्स आणि त्यांची टीम आलेली आहे पुण्यामध्ये। ब्रिटिश असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जनची पूर्ण टीम आलेली आहे। सिंगापूर स्पाइन सोसायटीची पूर्ण टीम आलेली आहे। ते एक्सपर्ट सर्जन्स आहेत आणि ते खूप ॲडव्हान्स काम करणारी सोसायटी आहे। ऑल्सो दी वर्ल्ड आजकाल जे नेव्हिगेट करतायत ते कोरियन मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाइन सोसायटी पण पुण्यामध्ये आपल्या आलेली आहे। कोमिस आणि KSSS या खूप इंडोस्कोपीसाठी प्रचलित संस्था आहेत आणि त्या पण आपल्याकडे आलेल्या आहेत। कारण आम्ही बघतोय की यंग जनरेशनचा खूप जास्त उत्साह दिसतोय। आम्ही वेगवेगळे सेशन्स ठेवलेले आहेत, काही नॉन अकॅडमिक किंवा इंटरेस्टिंग सेशन जसे की ट्रायथिलॉन, पिलाटेस फॉर बॅक पेन किंवा असे पण इंटरेस्टिंग टॉपिक्स पण ठेवलेले आहेत सर्जरी सोडून। कारण 3 ते 3.5 दिवसाची ही कॉन्फरन्स असणार आहे आणि आम्ही कॅडाव्हरिक वर्कशॉप्स पण या कॉन्फरन्समध्ये ठेवतो आहेत, सिम्बायोसिस मेडिकल कॉलेजमध्ये आणि आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज। कारण यंग जनरेशनना या टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी खूप फायदा होईल असं आमच्या टीमला वाटतं।